ग गणपते नमः. श्री स्वामी समर्थ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या आणि अशा शब्दात ज्या प्रथम पूजकाची प्रार्थना केली जाते तो देवांचा अधिपती म्हणजे श्री गणेश. श्री गणेश ही सर्व आबालवृद्धांची प्रिय देवता. हा तुमचा आमचा सर्वांचा लाडका देव. ही कथा एक गणेश भक्त रखमागंध याची आहे. त्याला रोगमुक्तीचा आणि शापमुक्तीचा मार्ग कसा मिळाला, त्याच्या मनात स्वाभाविकपणे एक इच्छा निर्माण कशी झाली, ती अशी की ज्या जलकुंडातील पाण्याचे ते तत्व कसे प्राप्त झाले, त्याने आपल्या मनातील जिज्ञासा बोलून दाखवताच नारद मुनींनी त्यास एक श्रवणी असा कथाभाग सांगितला. तो पुढील प्रमाणे आहे. रखमागंध राजाची कथा पुढे निवेदन करताना सूत सन्मुख बसलेल्या श्रोत्यांना सांगतात. शिकारीसाठी म्हणून अरण्यात रखमागंध खूप दूरवर भटकला. अतिश्रमाने त्याला तहान लागली. तो आसपास कुठे पाणी मिळेल का याचा शोध घेऊ लागला. तोच त्याला दूर काही आश्रम दिसले. राजपुत्र रखमागंध हा पाणी पिण्याच्या निमित्ताने त्या आश्रम परिसरात आला. त्याने मन तिथले शांत, प्रसन्न आणि उत्साहित वातावरणाने प्रसन्न झाले. त्याने समोरून येणाऱ्या एका ऋषींना विनम्र वंदन केले आणि विचारणा केली. मुनिवर, हा आश्रम कोणाचा? मी एक तहानलेला जीव आहे. मला थोडे पाणी मिळेल का? अवश्य राजकुमारा, हा माझा आश्रम आहे. माझे नाव वाचक्वनी आहे. तुझे आमच्या आश्रमात स्वागत आहे. कुमार, मी स्नान संध्येसाठी नदीवर निघालो आहे. आश्रमात माझी पत्नी आहे. ती तुला पाणी देईल, तुझे आदरातिथ्य करील. मी येतोच ह लवकर, असे सांगून ऋषी स्नानासाठी निघून गेले. राजपुत्रास तहान लागली होती. त्याने पाण्याची मागणी केली. ऋषीपत्नी मुकुंदा ही राजपुत्रासाठी पाणी घेऊन पुढे आली. ती राजपुत्राच्या आणि राजपुत्र तिच्यासमोर येताच ते एकमेकांकडे पाहतच राहिले. कारण मुकुंदा ही अत्यंत रूपवान, देखणी आणि तरुण स्त्री होती. तिने रखमागंधासारखा सुरेख तराणाबाड तरुण समोर पाहताच तिच्या मनात कामइच्छा निर्माण झाली. तिने राजपुत्राकडे आपला कामाग्री शांत करण्याची मागणी केली. पण सुसंस्कारित आचारनिष्ठ राजकुमाराने त्या कृतीस आपली संमती दाखवली नाही. तेव्हा मुकुंदने राजपुत्राचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर विलक्षण कामतूर झालेल्या मुकुंदने पुढे होऊन राजपुत्रास मिठीत घेतले. त्याचे मुखचुंबन घेतले. त्याच्या अंगाशी ती बिलगून म्हणाली, हे वीरा, अरे एखाद्या स्त्रीच्या मनाविरुद्ध तिच्याशी अंगसंग करणे हा व्यभिचार असेल, ते पाप असेल. पण इथे तर मी स्वतः तुझ्याकडे इच्छापूर्तीसाठी मागणी करते आहे. दुसऱ्याची इच्छा पूर्ण करण्यात कसले आहे पाप? ये लवकर पुढे ये. अन मुकुंद सारख्या एका ऋषी पत्नीने हे असे वर्तन करावे, आपला धर्म सोडून व्याभिचाराचा विचार मनात आणावा, या गोष्टीचे रखमागंधास फार वाईट वाटले, खेद वाटला. त्याने पित्याचा एक शब्द आठवीत मोठ्या संयमाने स्वतःच्या मनावर ताबा ठेवला आणि जेव्हा ती अतिजवळ येऊ लागली तेव्हा मात्र त्याने तिची निर्बस्थानाकरिता तिला दूर लोटले. आधीच कामतूर झालेल्या अन वर दुखावलेल्या गेलेल्या मुकुंदेचा विवेक सुटला आणि ती संतापून म्हणाली, हे राजपुत्रा, आज तू मला दूर लोटले आहेस. भविष्यात तुझ्या या सुंदर अंगावर कुष्ठ उठेल अन जग तुला पण असेच दूर लोटेल, असा मी तुला शाप देते. ती शापवाणी ऐकली मात्र आणि राजपुत्र फार दुःखी, कष्टी आणि व्यथित झाला. तो मनोमन म्हणू लागला, देवा, अरे हा कसला तुझ्या घरचा न्याय. माझा कोणताच अपराध नसताना हे गणेशा, मला माझ्या सदैवर्तनाचे बक्षीस म्हणून हा फार कठोर शाप मिळावा, हे तुला तरी योग्य वाटते का? अरे या जगात जे न्यायाने, नीतीने, धर्माने, सज्जनतेने वागतात त्याच्याच वाट्याला दुःख, क्लेश, यातना हे असे शाप भोगायची वेळ काय यावी? हे गणेशा, अरे आता मी काय करू? हे बघ, त्या ऋषी पत्नीच्या शापाने माझे सुंदर शरीर असे किळसवाणे होऊ लागले आहे. आता या अशा अवस्थेत मी माझ्या नगरात कसा परत जाऊ? माता पित्याला अन जनतेला असे अभद्र तोंड कसे दाखवू? देवा, आता तूच माझ्यावर कृपा कर. मला व्याधीमुक्तीचा मार्ग दाखव. माझे रक्षण कर असे म्हणत एकीकडे श्री गणेशाने मणी स्मरण करीत राजपुत्र रखमागंध पाय नेतील त्या दिशेने वेड्यासारखा चालत राहिला. ऋषी पत्नीच्या शापाने व्यतीत झालेला रखमागंध हा पाय नेतील तिकडे जात राहिला आणि शेवटी दमून भागून तो एका विशाल वृक्षाखाली विसावला. सर्व दुःख, ताप, क्लेश हरण करणाऱ्या श्री गणेशाचा तो अखंडपणे ओम ग गणपते नमः हा मंत्र जपू लागला. त्याची ती जपसाधना अविरत चालू राहिली.
आणि त्याचाच परिणाम म्हणून की काय एक दिवशी भगवत भक्त नारद मुनी यांनी त्यास दर्शन दिले. त्यांनी रक्मागंधास हलकेच हाक मारली. त्याला जागे करून तपाचरणाचे कारण जाणून घेतले. मग नारद मुनी त्यास म्हणाले, बा रक्मागंधा, खरंच तुला हा अशा प्रकारचा भयंकर शाप मिळावा असा खरं तर तुझा काहीच घोर अपराध नव्हता. पण अनेकदा केवळ प्रारब्ध गतीने अशी दुःखी माणसांना भोगावी लागतात. असो, भूतकाळात काय घडले याचा विचार करून वर्तमानातला मोलाचा काळ हा कोणाही सुज्ञ माणसाने वाया घालवू नये. तुला सुद्धा मी हेच सांगायला आलो आहे की काही दिवसापूर्वी मी तुझ्यासारख्याच एका कुष्ठरोग्यास एका जलकुंडात स्नान करून पुन्हा पूर्वत झालेला पाहिलेला आहे. त्याची माहिती मी तुला सांगतो ती तू ऐक. विदर्भ प्रांतामध्ये कंदम नावाचे गाव आहे. त्या गावात श्री गणेशाचे एक फार पुरातन असे मंदिर आहे. हा गणपती भक्त भाविकांच्या मनोइच्छा पूर्ण करणारा आहे. या मंदिराच्या समोरील बाजूस एक जलकुंड असून ते 12ही महिने पूर्णपणे भरलेले असते. जणू त्या कुंडास अक्षय जलाचे वरदान मिळालेले आहे. एकदा एक यात्रेकरू या गावात आला. तो यात्रेकरू सुद्धा तुझ्यासारखाच कुष्ठरोगाने पीडित होता. त्याने त्या चिंतामणी गणेशाचा महिमा ऐकला होता आणि म्हणूनच त्याने श्री गणेशास असा नवस केला की हे देवा, तुझ्या कृपेने जर मी व्याधीमुक्त झालो तर मी तुला 1000 माव्याचे मोदक अर्पण करीन. तो यात्रेकरू त्या गावी आला. त्याने श्री गणेश दर्शनास मंदिरात जाण्यापूर्वी त्या अक्षय जलकुंडात गणेश नामाचा जयजयकार करून स्नान केले. आणि काय चमत्कार, तो यात्रेकरू खरोखरच व्याधीमुक्त होऊन त्याला उत्तम आरोग्य आणि तेजस्वी अंगकांती प्राप्त झाली. त्याने दुसऱ्याच दिवशी आपल्या बोललेला नवस पूर्ण केला आणि तो कृतज्ञतेने श्री गणेश चिंतनास मग्न असतानाच तिथे एक दिव्य विमान आले. श्री गणेशाच्या सेवकांनी त्या भाग्यवंत यात्रेकरूस गणेश लोकी नेले. तेव्हा हे राजपुत्रा, माझाही तुला असाच मोलाचा सल्ला आहे की तू सुद्धा एक गणेश भक्त आहेस. तुमच्या कुळात गणेश उपासना ही परंपरागत चाललेली आहे. तू सुद्धा त्या क्षेत्री जा. त्या दिव्य जलकुंडात स्नान करून व्याधीमुक्त हो. नारद मुनीचे ते हितकारक मार्गदर्शन ऐकले आणि रक्मागंध आनंदी झाला. त्याला रोगमुक्तीचा शापमुक्तीचा मार्ग मिळाला. त्याच्या मनात स्वाभाविकपणे एक इच्छा निर्माण झाली, ती अशी की त्या जलकुंडातील पाण्यात ते तीर्थत्व कसे प्राप्त झाले. त्याने आपल्या मनातील ती जिज्ञासा बोलवून दाखवताच नारद मुनींनी त्यास एक श्रवणीय असा कथाभाग सांगितला. पुढील कथाभाग पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम ग गणपते नमः. ओम ग गणपते नमः. ओम ग गणपते नमः. ओम ग गणपते नमः. ओम ग गणपते नमः.